पुढच्या घडामोडीकडे पंढरपूरमधील विठ्ठल मूर्तीच्या संवर्धनावरून नवा वाद समोर येतोय। रासायनिक लेपन की पारंपरिक वज्रलेप याबाबतचा निर्णय उद्या होणार आहे। विठ्ठल मंदिर 23 आणि 24 जून रोजी दर्शनासाठी बंद राहणार आहे। पुरातत्व विभागाच्या रासायनिक संवर्धन प्रक्रियेला वारकऱ्यांचा विरोध आहे, तर पारंपरिक आयुर्वेदिक वज्रलेपाची मागणी करत न्यायालयात धाव घेण्यात आली आहे। पंढरपूरच्या विठ्ठल मूर्तीच्या जतन आणि संवर्धनासाठी 23 आणि 24 तारखेला खरं तर ही प्रक्रिया राबवली जाणार आहे। त्याचसाठी खरं तर विठ्ठल मंदिर बंद ठेवण्याचा मंदिर समितीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। मात्र आपण जर बघितलं तर या वज्रलेपासाठी किंवा या रासायनिक प्रक्रियेसाठी वारकरी संप्रदायाने मात्र पूर्णपणे विरोध दर्शवलेला आहे। वारकरी संप्रदायाने आयुर्वेदिक वज्रलेपच करावा अशी खरं तर भूमिका घेतलेली आहे। हा वाद आता खरं तर कोर्टात गेलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजे उद्या त्याला खरं तर याचा निकाल लागणार आहे आणि उद्या त्याला समजणार आहे की खरं तर हा रासायनिक वज्रलेप करायचा का आयुर्वेदिक वज्रलेप करायचा। त्यामुळे आता खरं तर संपूर्ण राज्याचे लक्ष खरं तर या उद्याच्या निकालाकडे लागलेलं आहे। पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश रवी लगेकर, TV9 मराठी।